नमस्कार मित्रांनो, जसे की आपल्याला माहित आहे की आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती 2 महिन्यांचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत। म्हणजे ज्या महिलांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज हे मंजूर झाले होते अशा पात्र महिलांच्या बँक खात्यावरती 3000 रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्ता सुद्धा सप्टेंबर अखेरच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। परंतु मित्रांनो, तिसरा हप्ता हा सर्वच महिलांना मिळणार नाहीये। तिसऱ्या हप्त्यापासून बऱ्याचशा महिला ह्या वंचित राहणार आहेत आणि त्याचे कारण काय आहे मित्रांनो, याबाबतच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता तिसरा हप्ता हा महिलांना लवकरच दिला जाणार आहे। म्हणजेच सप्टेंबर अखेरच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यावरती तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। परंतु तिसऱ्या हप्त्याचे पैसे सर्वच महिलांना मिळणार नाहीत। तर कोणकोणत्या महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत, चला जाणून घेऊया। तर सगळ्यात आधी मित्रांनो, ज्या महिलांचे बँक खाते हे जॉईंट आहे अशा महिलांना आता तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना जर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे किंवा तुमच्या पतीचे किंवा तुमचे किंवा तुमच्या मुलीचे जॉईंट खाते असेल आणि तेच बँक खाते जर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले असेल आणि त्या बँक खात्यावरती जर तुम्हाला अगोदर 3000 रुपये हे मिळालेले असतील, तर आता मात्र तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे त्या बँक खात्यावरती मिळणार नाहीत। अशा जेवढ्या पण महिला आहेत मित्रांनो की ज्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी आपले जॉईंट खाते हे दिलेले होते, अगोदर त्यांना पैसे मिळाले असतील परंतु तिसरा हप्ता आता त्यांना मिळणार नाहीये। तिसरा हप्ता घेण्यासाठी अशा महिलांना त्यांचे वैयक्तिक खाते हे उघडावे लागणार आहे आणि खाते उघडून त्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड हे लिंक करावे लागणार आहे। तरच तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, अजून अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत? तर मित्रांनो, अशा महिला की ज्यांचे फॉर्म अजूनपर्यंत अप्रूव्ह झालेले नाहीत, म्हणजेच मंजूर झालेले नाहीत, अशा महिलांना सुद्धा आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा मिळणार नाहीये। मित्रांनो, ज्या महिलांनी जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केले होते त्यांचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत आहेत, अप्रूव्ह झालेले नाहीत, किंवा ज्या महिलांचे अर्ज हे रिसबमिटसाठी पाठवले गेले होते किंवा रिजेक्ट झालेले होते आणि त्या महिलांनी तो फॉर्म एडिट करून आणि दुरुस्त करून पुन्हा रिसबमिट केलेला असेल आणि अजूनपर्यंत त्या महिलांचा अर्ज हा अप्रूव्ह झालेला नसेल, तर मात्र अशा महिलांना सुद्धा आता तिसऱ्या हप्त्याअंतर्गत पैसे हे मिळणार नाहीत। जोपर्यंत त्यांचा अर्ज हा मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांना पैसे हे मिळणार नाहीत। परंतु मित्रांनो, आता असे जेवढे पण अर्ज आहेत की जे पेंडिंग मध्ये आहेत त्यांना मंजूर करण्याचे काम सुद्धा सुरू आहे आणि ज्या महिलांचे अजूनही पेंडिंग मध्ये अर्ज दाखवत असतील त्यांचे अर्ज आता लवकरच मंजूर होणार आहेत आणि त्यांना सुद्धा आता सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळू शकणार आहेत। परंतु जर तुमचे अर्ज अजूनही पेंडिंग मध्ये दाखवत असतील, अप्रूव्ह झालेले नसतील, तर मात्र तुम्हाला तिसऱ्या हप्त्याचे पैसे सुद्धा मिळणार नाहीत। ज्यावेळेस तुमचा अर्ज हा मंजूर होईल त्यावेळेस मात्र तुम्हाला एकत्र सर्व महिन्यांचे पैसे हे मिळून जातील। त्याच्यानंतर मित्रांनो, अजून अशा कोणत्या महिला आहेत की ज्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत? तर मित्रांनो, अशा महिला की ज्या शासनाच्या अजून एखाद्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असतील आणि अशा महिलांनी जर लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा अर्ज केलेला असेल आणि त्यांचा अर्ज मंजूरही झाला असेल आणि त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 3000 रुपये सुद्धा मिळाले असतील, तर आता अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे हे मिळणार नाहीत। त्या महिला या शासनाच्या अजून एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील, उदाहरणार्थ ज्या महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेत आहेत किंवा श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असतील किंवा शासनाच्या अशा एखाद्या योजनेचा लाभ घेत असतील की ज्या अंतर्गत त्यांना 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अनुदान हे मिळत असतील, दरमहा मिळत असेल, तर अशा महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाही आहेत। तरी सुद्धा जर अशा महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि त्यांना अगोदर पैसे मिळाले असतील, तर आता मात्र त्यांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत। त्याच्यानंतर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अशा महिला की ज्यांचे बँक खाते हे अजूनही त्यांच्या आधार कार्ड सोबत लिंक झालेले नाहीये, म्हणजे ज्या महिलांचे अर्ज हे जुलै किंवा ऑगस्ट मध्ये मंजूर झालेले असतील आणि त्यांनी अजूनही आपल्या बँक खात्यासोबत आधार कार्ड हे लिंक केलेले नसेल, तर मात्र अशा महिलांना सुद्धा तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे मिळणार नाहीत। जोपर्यंत तुम्ही तुमचे बँक खाते हे तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे मिळणार नाहीत। त्यामुळे जेवढ्या पण महिलांना अजूनपर्यंत या योजनेअंतर्गत पैसे मिळालेच नसतील, अशा महिलांनी आपल्या बँकेत जाऊन आपले आधार कार्ड त्या बँक सोबत लिंक झालेले आहे की नाही हे चेक करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। जोपर्यंत तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक होत नाही, म्हणजेच त्या ठिकाणी तुमचा डीबीटी ऑप्शन हा ॲक्टिव्ह होत नाही, तोपर्यंत मात्र तुम्हाला या योजनेचा हप्ता हा मिळणार नाही। तर अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक केलेले नसेल, त्यांना ते आधार कार्ड लिंक केल्याशिवाय तिसरा हप्ता सुद्धा मिळणार नाही। जर त्यांनी वेळेवर आपले बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घेतले
तर मात्र त्यांना तिसऱ्या हप्त्यासोबतच मागचे राहिलेले हप्तेसुद्धा मिळून जातील। तर अशा पद्धतीने मित्रांनो एवढ्या ज्या महिला आहेत त्या महिलांना तिसरा हप्ता मिळण्यासाठी अडचण ही येणार आहे। त्यामुळे जेवढे पण तुमचे आता प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सप्टेंबर अखेरच्या अगोदर जर दुरुस्त करून घेतले, म्हणजेच तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक करून घेतले, तसेच ज्या महिलांचे अर्ज पेंडिंग असतील ते आता लवकरच अप्रूव्ह होतील, तर त्या महिलांनी सुद्धा आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक करून घेणे गरजेचे आहे। तरच तुम्हाला या ठिकाणी तुमचे राहिलेले पैसे आणि तिसऱ्या हप्त्याचे पैसे हे एकत्र मिळणार आहेत। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।